पूर आला आनंदाचा लाठा उसळते प्रेमाच्या बांधू विठ्ठल सांगडी पोहून जाऊ पैलथडी अवघे जनगडे घाला उडी भाईनो हे तो नव्हे सर्व काळ अमोप आनंदाचे जळ बांधू विठ्ठल सांगडी पोहून जाऊ पैलथडी तुका म्हणे थोर पुण्य ओग आला पंथिवेने बांधू विठ्ठल सांगडी पोहून जाऊ पैलथडी विठ्ठल पूर आला आनंदाचा लाठा उसळती प्रेमाच्या
बांधू विठ्ठल सांगडी पोहून जाऊ पैलथडी काय माझी वाणी मानेल संताची काय माझी वाणी मानेल संताची काय माझी वाणी मानेल संताची काय माझी वाणी मानेल काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया नमो विठ्ठला राजा पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिकाय नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम तुझे चरण संताजिया तुझे चरण संताजिया पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमो न दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथीचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुकात्मरूप गणेश स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदु श्री चरण श्री गुरुरायांचे ते नमस्कार हो आता यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतास्तनवंती दिव्यस्तवेर वेदे सांग पदकर्म उपनिषेदेर गायन्त्रियं सामगा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशान्तं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः शेगावीचा गजानना महासंत आनंद घना तुम्हा येऊ द्या मुची करुणा शुभमंगल समये शेगाव ग्रामे वसले गजानन स्मरणीतयांच्या हरतील विघ्न मनोने स्मरावे अंतरी सद्गुरुला नमस्कार माझा श्री गजानन माऊलीला विवेकाने जाणे सुगठित समाजा टिकविले महासिद्धांताचे गुढ रसिकत्व भुकलेले लसे तर तारेला श्रीमत भागवत तरो तया ज्ञानेशाचे विमल मतीने वंदन करू
ओम नमो ज्ञानेश्वरा करुण करा हा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पूर आला आनंदाचा लाठा उसळते प्रेमाच्या बांधू विठ्ठल सांगडी पोहून जाऊ पैलथडी श्रुती सज्जन परमेश्वर परमात्माच्या कृपेने थोर संतांच्या आशीर्वादाने आणि जमलेल्या माझ्या भगवत भक्तांच्या सहकार्याने सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे जगाचे जगद्गुरु माननीय संत शिरोमणी तुकोबराय यांचा हा उत्कृष्ट 4 चरणांचा अभंग यथावत जीवाला खऱ्या सुखाचा आनंद प्राप्त होणार साधन प्रतिपादन करणार आहे विठ्ठल प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी आपल्या हा पावनभूमी नगरामध्ये नागेश्वर भगवंताच्या सानिध्यामध्ये तुम्हा सर्व वैष्णवांच्या संगतीमध्ये सर्व उत्कृष्ट कीर्तनकार गायनाचार्य मृदंगाचार्य आणि विशेष म्हणजे वैष्णवांचं गाव निस्तं वैष्णवांचं गाव नाही एका मोठ्या महान संतांचं महान राजांचं गाव आणि तुम्हा वैष्णवांचं दर्शनाचा योग मला आला मी खरंच आज धन्य झालो विठ्ठल विठ्ठल ह्या छोट्याशा गावामध्ये विद्वान महाज्ञानी 2 कीर्तनकार सतत अखंड पंढरपूरचे हाडाकडाचे वारकरी पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे याचा अर्थ मला एवढाच सांगायचा तुम्हाला सज्जनांनो म्हणजे मोक्षाचे अधिकारी महात्मे ह्या पुण्यभूमी नगरामध्ये आहे बरोबर आहे महाराज आणि सुंदर प्रकारचे महान मोठे भागवतकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गाजलेले असे सुंदर भागवतकार आणि दुसरा प्रश्न माझा असा सज्जनांनो ज्या महात्म्यांना हार घातला आणि पूजा केली ते तंटामुक्ती अध्यक्ष म्हणजे भांडण होण्याचं काही कामच राहिलं नाही माझं बोलणं कळतं ना तुम्हाला तंटामुक्ती अध्यक्ष याचा अर्थ भांडण होण्याचं कारणच राहिलं नाही आणि भांडणाचा प्रश्नच नाही म्हणून सुंदर प्रकारचं गाव नागेश्वर भगवंताच्या सानिध्यामध्ये आपण त्यांच्या कुशीमध्ये सर्व ह्या ठिकाणी उपस्थित आहोत आणि माझा सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे प्रथम माझ्या भक्तिमाता यांचं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतो सुस्वागतम 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 समोर बसलेले माझे विद्वान ज्ञानी पंडित महापंडित अनेक ब्रह्मनिष्ठ ज्यांना समाधी लागते अशा महात्म्यांच्या चरणी साष्टांग प्रतिपादन करून त्यांचंही सुद्धा अंतकरणातून शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतो सुस्वागतम सुस्वागतम तरणा भाग्यवंत आणि नटे हरी कीर्तनात सर्व विद्वान मंडळी ज्ञानी मंडळी यांच्या चरणावर नतमस्तक होतो सज्जनांनो खरं कीर्तनकाराचे टाळकरीच मेन असतात आणि मृदंगाचार्य कीर्तनकाराचा जीव असतो आणि तुम्ही श्रुती सज्जन बसलेले आहे तो कीर्तनकाराचा आत्मा असतो आत्मा आता मी जे बोलणार आहे अभ्यास करून इथं बोलणार नाही याचं कारण आहे माझ्या पाठीमागं सर्व कीर्तनकाराचे म्हणून अभ्यास करून कीर्तन सांगायचंच नाही आजचं तुमच्याकडून जो माझ्याकडे येईल माल त्याच्यात मी मजा करणार आहे आता आजच्या दिवस विठ्ठल विठ्ठल
तुमच्यावर अवलंबून. डिपीतलं मेन्शीट जर खाली पडला तर अंधार होतो, हे तर कळतं तुम्हाला. एक बटन बंद झालं जर तर संपूर्ण अंधार होतो. माझं आजचं जे कीर्तन आहे सज्जनांनो, हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही माझ्याकडे जर कनेक्शन दिलं तरच मी बोलू शकतो, नाही तर मी आज बोलू शकत नाही. तुम्ही आल्या आल्या बघितलं असं, बुवानं पहिलंच बाटली मधली पाणी पिलं, बुवाचं नळलं कोरडं झालं, बुवा हलायला लागला. आणि खरी वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला, हे महात्मे बघितल्याच्या नंतर मला वाटलं आता मी काय सांगू, सर्व महात्मेच ना. महात्म्यांच्या समोर बोलणं म्हणजे अवघड असतं सज्जनांनो. असो, फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तव हा माल भारवाई. हा माल तुम्हा वैष्णवांचा आहे. कुणाचा माल? तुम्हा वैष्णवांचा माल. फक्त वाटण्याचे प्रयत्न करतो. तंटामुक्ती अध्यक्ष बाबा वाटण्याचे प्रयत्न करतो. आजची कितवी सेवा आहे? हा, 3ऱ्या क्रमांकाचं पुष्प माझ्यापर्यंत येऊन पोहोचलं. तुम्ही सर्व वैष्णवांना माझी ह्या ठिकाणी नियुक्ती केली. हेच पुष्प उचलणार आणि तुम्हा वैष्णवांच्या चरणी समर्पित करणार आणि कार्यक्रमाला पूर्ण विराम देणार. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनकाराच्या मनानं बोलतच नसतो. माऊली ज्ञानोबरायची कोई तुम्हा वैष्णवांच्या समोर प्रतिपादन करतो. चंद्रकांत द्रवता किर होय, तरी ते हातवटी चंद्रिकी आहे, म्हणून वक्ता तो वक्ता नव्हे श्रुतीविन. कळालं ना तुम्हाला मी बोललोय? माझ्या बोलण्याचं जाऊ द्या बाजूला. तुम्ही जर माझ्या समोर जर नसाल तर मला काहीच बोलता येणार नाही. आणि तुम्ही बोलायला लावलं जर तर साळून का मंजुळा शिकविता धनी. हा, बोलणं माझं नाही आणि बोलणाराही सुद्धा मी नाही. कोणीतरी बोलून घेत म्हणून बोलतो. विठ्ठल विठ्ठल. हो, आज कोण बोलून राहिलंय? आमचे राजाळी बंज. मी नाव नाही घेत बरं का कोणाचं. असं समजा सर्वांची स्तुती झाली, सर्वांचं वर्णन झालं. भागवतकार आले, त्याच्यात कीर्तनकार आले, माझे भगिनी माता आल्या, लहान मुलं आले, तरुण आले, विद्वान आले, पंडित आले, ज्ञानी आले. सर्वांचं शब्द सुभानाने सहर्ष स्वागत करतो. पुनश्च त्रिवाद तुम्हा महात्म्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. नाव कोणाचं घेत नाही. तुम्ही असं नाव का घेत नाही? तुम्ही नाव कोण घेत असतं तुमचं? बापू, नाव कोण घेतं तुमचं? बोला, कोण घेतं नाव? हां, बायको घेत असती. ती म्हणती थाटामाटानं धुंधुन्यात बसले मेन्यात येलदोडी वटीत लवंगा मोठीत आमची कार भारी बसली दाटीत, तर कशी जाऊ साखरपान वाटेत. पण तुमचं नाव घेण्यासाठी ही सुद्धा माझ्या पदरामध्ये पुण्य असावं लागतंय, तरच मी तुमचं नाव घेतो. तसं मी तुमचं नाव घेत नाही. म्हणा बापू प्रमाण. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, एका सज्जनाची नावे, एका सज्जनाची नावे, एका सज्जनाची नावे.
तुम्हा सज्जनांचं नाव माझ्या वाणीले, मी अजून पापीचे ना, तुमचं नाव मी कसं घेऊ शकणार? त्याच्याकरता ना पुण्यवंत लागेल, मग तुमचं नाव. तुम्हा संत वृंदांचं काय वर्णन करा, काय वर्णन करा? माझी वाणी कमी पडन तुमचं वर्णन करता करता, पण तुमचं वर्णन संपणार नाही. म्हणून मायबाप मी तुमचं नाव घेऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. सेवेसाठी जो मी अभंग निवडलेला आहे तो आनंदाचा अभंग निवडलेला आहे. 4 चरणांचा सुंदर प्रकारचा अभंग आहे. सज्जनांनो, पूर आला, आला हा वाचार्थक शब्द आहे. पूर आला, आला पण कसा आला? आला पूर पण कसा आला? महापूर आलाय का कोणता पूर आलाय? कसा पूर आला? आला पूर हे खरंय, पण कोणता पूर आहे? मग संत महात्मे उत्तरार्थामध्ये त्यांचं वर्णन करतात. पूर्वार्थ आणि उत्तरार्थ. पूर आला, गेला कुठं? आला हे कर, पण गेला कुठं? पूर आला, आला म्हणते जसा आला तसा मी साठवून घेतला आणि माझ्या मनाला आनंद प्राप्त झाला. पूर आला आनंदाचा. आता आनंद बघायचा आपल्याला एक, आणि प्रेम बघायचं 2 घंट्यात. 2 शब्द सांगायचे, कार्यक्रमाला पूर्ण विराम द्यायचा. विठ्ठल आनंद एका प्रकारचा नसतो, आनंद एका प्रकारचा नसतो, अनेक प्रकारचा आनंद असतो. कोणा गाडी घेतली का आनंद प्राप्त होतो, ज्याचं लग्न होत नसेल त्याचं लग्न झालं की त्याला आनंद प्राप्त होतो. कोणा शेती घेतली असेल तर त्याला आनंद प्राप्त होतो. कोणा एखादी वस्तू आणली असेल तर आनंद प्राप्त होतो. आनंद एका प्रकारचा आनंद नाही. पण संत महात्म्यानं जो आनंद सांगितलेला आहे त्याला ब्रह्मानंद असं म्हणतात. आणि ब्रह्मानंद कधी प्रगट होतो? ज्या टायमाला आपण हातांना टाळी वाजवतो त्या टायमाला टाळा टाळी लोपला नाद आणि अंगो अंगी मुरला छंद. जेव्हा अंगो अंगात छंद प्राप्त होते तेव्हा ब्रह्मानंद प्राप्त होते. मग त्याला काय म्हणते महात्मे? ब्रह्मानंदी लागली टाळी कोण दिहास आहे संभाळी. मग ब्रह्मानंदामध्ये टाळी लागते, तो आनंद. आता पूर आला आनंदाचा, आता पूर आनंदाचा आला आणि त्या आनंदाच्या पुरातून आपल्याला तरुण जाण्याचे प्रयत्न करायचे. पूर आला आनंदाचा, लाठा उसळती प्रेमाच्या. पूर आणि लाठा, समुद्राच्या लाठीमध्ये मनुष्य गेला तर कधी वाहून जाईल हे सांगता येणार नाही. आणि विषयाच्या लाठीमध्ये घुसलेला मनुष्य कधी वायाला जाईल हे सुद्धा सांगता येणार नाही. विठ्ठल प्रेम बघा, पूर येतो, कधी येत नाही. पूर कधी येतो का? नाही. वारवावधन नेहमी सुटतं का? नाही सुटत. त्याचा काहीतरी कालावधी आहे, तेव्हाच पूर येतो. पण पूर आल्याच्या नंतर भयंकर पाऊस पडतो आणि पूर येतो. ज्यांना तरुण जात असेल भवसागरातून त्यांना नम्र व्हायचं शिका. नम्रता कळते ना तुम्हाला? नम्रता. तरने को नेनता आणि डुबने को अभिमान. महापूर होतो, महापूर. नदी मोठं चिंचेचं झाड राहते, मोठं आंब्याचं झाड राहते, मोठं उमराचं झाड राहते. पण महापूर आल्याच्या नंतर धरणी खसळून जाते आणि गडगड 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 करून वाहून जाते. आणि त्याच पात्रामध्ये सुंदर प्रकारचं मध्यस्थिर लवाळ राहत असतं. लवाळ जेव्हा पाणी येतं का नाही
तेव्हा त्याच्याहून पाणी जातं, ते नम्रता होतं, नम्र होतं. आणि पाणी समाप्त झालं 2-3 घंटे गेले की पुन्हा टाईट होतं. मग भवसागरातून तरुण जाण्याचं साधन संत महात्मे प्रतिपादन करतात. हा भवसागर आहे. ह्या भवसागरातून तरुण जाण्याकरताना संत महात्मे समाजाला प्रबोधन करतात आणि समाजाला सांगतात, हे बाबा तुझी गती वाईट आहे. नरदेह दिला तुला भगवंतांना सुंदर, पण ह्या नरदेहाचं ज्ञान तुला प्राप्त झालं नाही. कसं झालं नाही? अरे तुला ह्या नरदेहाची किंमत जर कळाली असती तर तू तंबाखू खाल्ली नसती. तंबाखू कळती ना तुम्हाला? तू सिगरेट पेलं नसतं, तू गांजा पेला नसता, तू दारू पेला नसता. नरदेहाची किंमत कळाली असती महाराज जर तर केली असती ही क्रिया. वाईट क्रिया तू बिलकुल केली नसती. नरदेहाची किंमत कळाली असती. सुंदर प्रकारचा नरदेह. अवट हात का मानव दे अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाक जमाना के. किती प्रकारचा सुंदर नरदेह. गेल्यावर पुन्हा मिळणार आहे. काय गोड प्रकारचा नरदेहाची किंमत केली आपण कधी? विचारच केला नाही. आणि विचार केला असता तर दारू पेली नसते. आता दारू पेणारे गेले का दारू गेली? दारू शिल्लकच आहे ना. सुपारी खाणारे गेले का दात गेले? सुपारी शिल्लक आहे. टोपल्यातली भाकरी आहे का भाकरी खाणारा गेला? भाकरी शिल्लक आहे, भाकरी खाणारा गेला. अरे नरदेह प्राप्त झाला. संत महात्मे प्रतिपादन करता तुला सुंदर प्रकारचा नरदेह प्राप्त झाला. ह्या नरदेहाची हानी करू नको. ह्या नरदेहाला आल्या आल्या जीवांना त्या देवाची प्राप्ती करून घ्यायला पाहिजे. आपुला तो एक तेने विने जीवा. महाराज आपला देव नरदेह मिळाला ना. देव आपला करण्याची गरज काय? प्रश्न केला. अरे बाबा हा नरदेह तुझा नाही. मग कोणाचा नरदेह? ज्यानं दिला त्याचा. त्याच्या पुढे सांगितलं संत महात्म्यानं, हा नरदेह तुझा नाही. मग कोणाचा आहे? पंचमहाभूताचा नरदेह. तुझा हा नरदेह नाही. नरदेह कोणाचा? आता पंचमहाभूताचा. तुझा नरदेह नाही. आता भूताच्या वस्तूवर आपण ताबा करून राहिलो. आपल्याला सुख कुठे भेटेल? आणि जिथे दुःख आहे तिथे आपला जन्म झालेला आहे. सुखाची प्राप्ती कुठे होणार? आपला जन्म कुठे झालेला आहे? दुःखात झालेला आहे, सुखात नाही. तर दोन प्रमाणे दुःख बांधा वडे, सुखाचा विचार. आता दुसरं प्रमाण बघा. अवघाची संसार आनंद भरीन तिन्ही लोक. आनंदी भरीन तिन्ही लोक. कोण्या बाजूने चालता? आता बघा कोण्या बाजूने चालायचं. आता इकडे सांगितलंय संसार दुःखमुळं, आणि इकडे सांगितलंय अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंदे भरीन तिन्ही लोक. हे चिंतन आपल्याला बघायचं नाही. आपल्याला एवढंच बघायचं, फक्त पूर आला
आनंदाचा पूर आला, आनंदाचा. हे आनंदाचाच पूर आहे. तुम्ही सर्व येऊन ह्या ठिकाणी बसले, आनंदाचे ना. फक्त आनंद तुम्हाला उपभोग भोगता आला पाहिजे, आणि भोगता येत नसेल तर आनंद नाही. तुम्हाला सर्व गोष्टी उपलब्ध झाल्याच्या नंतर जर हे सुद्धा आनंद प्राप्त होत नसेल तर ती वस्तू मिळालेला काय सुखाची प्राप्ती होणार. सर्व वस्तू उपलब्ध आहे पण आनंदच नाही. इंद्रिये सुंदर प्रकारचा रूपवान आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण इंद्रिय कामच करत नाही. काय ते दिलेली इंद्रियाला फायदा. इंद्रिय आहे, कान आहे पण ऐकू येत नाही. इंद्रिय नाही का. डोळे आहे पण त्या डोळ्यांना सुख घेता येत नाही, नुसते दिसतात पण समोरचा माणूसच दिसत नाही. डोळे उघडे, आनंद घेतला जाईल नाही. जीभ सुंदर प्रकारची आहे पण भाजी खात असताना ती बोचट होऊन गेली, तिखट खाऊ खाऊ. आता गोड आहे का तिखट आहे हेच कळत नाही, आनंद भोगला जाईल नाही. मग आनंद भोगण्या करताना जो आनंदाचा स्कंद आहे त्याचं चिंतन करावं लागेल, आणि नंतर तो आपल्याला आनंद प्राप्त होईल. विठ्ठल मग तो आहे कुठे महाराज. तो आनंद स्कंद आहे कुठे. हातात आहे, बोटात आहे, छातीत आहे, हृदयात आहे, डोळ्यात आहे, कानात आहे कुठं तो. त्याचं वर्णन करता येत नाही पण आहे. साखरमध्ये गोडी आहे का नाही. आहे ना. मिरचीमध्ये तिखट आहे ना. बरोबर आहे. दिसतो कुठं. दिसतं का बाबा. नाही दिसत. मग तो आहे. मग कुठे आहे. जळी आहे. स्थळी भरला तो कुठे नाही हे सांगता येत नाही. पण पाण्याची दृष्टी लागेल ना बाबा. पाण्याची दृष्टी लागेल ना. आणि ती दृष्टी कुठून प्राप्त होती. श्री गुरुकून प्राप्ती होती. तशी प्राप्त होत नाही. ज्यांच्या जीवनात गुरु प्राप्त झालेला आहे त्यांना ती दृष्टी प्राप्त होती, अन्यथा प्राप्त होत नाही. त्यांच्याकडे एक टूप आहे बाबा, कीर्तनकार बाबा, त्यांच्याकडे एक टूप आहे, टूप. आणि त्यांना डोळ्यात घातल्या बरोबर दृष्टी प्राप्त होते. जसं पायाळ, एखादा पायाळ कळतो ना तुम्हाला. पायाळ, आणि त्या पायाळाला जर ओरिजिनल जर काजळी लागली हो की जमिनीतलं धन दिसतं. जसं श्री गुरु मनुष्याच्या जीवनात प्राप्त झाल्याबरोबर त्यांच्याकडे एक टूप आहे. महाराज प्रमाणे तुमचं एक
ज्याचा वासुदेव आंधळा पांगळा नाट पाठ असतो ना, त्याचाच कीर्तनात थाट असतो. कोण बोलायचे? बाबा बोलायचे. बाबा, ज्यांचा वासुदेव आंधळा पांगळा नाट असतो ना, नाट सारंगधर, ज्याचा पाठ आहे त्याचाच कीर्तनात थाट असतो. नाहीतर काही खरं नाही. बरं, मीच हापकून गेलो ना तुम्हाला बघून. कुठं करता नाट महाविठ्ठल विठ्ठल. कृष्ण अंजन वेक वेळा डोळा घालिता आडळ, आणि तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. भ्रांतीचे पडळ याचा अर्थ काय? अरे, दुःखाची निवृत्ती होणे आणि साक्षात परमानंदाची प्राप्ती होणे यांना म्हणतात अज्ञानाची निवृत्ती आणि ब्रह्मानंदाची प्राप्ती. मग तो आनंद पूर आला. आनंदाचा कळतन पण तुम्हाला पार्ट बदलू दोन्ही बी येतं तुम्हाला. पण तुमचा मोसम पाहून चालतो. जमलं दुसरं जमलं तिसरं चालू देतो, नाही जमलं तर बदललं पार्ट. सावळे रामा दाजीर जे ते बी नाही तुम्हाला. पण होतापर्यंत कीर्तनकारानं समाजाला हसवण्याचे प्रयत्न करू नये. कीर्तनकारांना समाजाला हसवून रंजन करून त्यांचा आयुष्याचं मात्र करू नये. काय होतं माहिती आहे का? फक्त तुमच्यासाठी चांगलं सांगणारे, चांगलं सांगण्याकरताना 1.5 घंटा एक कोणीतरी महात्मा येतो फक्त चांगलं सांगण्याकरताना. नाहीतर मजाक हसणं नाटक हे ते होतंय, पण तुमच्या जीवनाचं कल्याण होईन कशात हे फक्त संतांनाच कळतंय, अन्यथा दुसरं कोणाला कळत नाही. आणि तुम्ही सुद्धा वैष्णवांना सावध व्हायला पाहिजे आणि संतांच्या चरणावर साष्टांग दंडवत करायला पाहिजे आणि म्हणायला पाहिजे कैमी उद्धार पावे हा माझा उद्धार केव्हा होईल? हात जोडून संतांच्या समोर जायला पाहिजे. गीतेतला एक श्लोक तुमच्या समोर प्रतिपादन करतो. तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षिंती ते ज्ञानम ज्ञानी नस्तत्वदर्शना. माझा उद्धार केव्हा होईल गुरुजी? माझं कल्याण केव्हा होईल? माझ्या दुःखाची निवृत्ती केव्हा होईल? आणि मला खऱ्या आनंदाची प्राप्ती केव्हा होईल हे मला तुम्ही सांगा. कैमी उद्धार पावेल, कै कृपा करेल नारायण. ऐसे तुम्ही सांगा मायबाप संत जन, करा समाधान चित्त माझे. तो आनंद मला केव्हा प्राप्त होईल? तो विश्वाचा मालक मला केव्हा भेटेन? त्या देवाची प्राप्ती मला केव्हा होईल? आणि माझं कल्याण केव्हा होईल? मुंबईतलं कल्याण नाही बरं का माऊली, जांभळी द्यायला लागली तुम्ही जरा. आता मुंबईला एक कल्याण आहे, ते कल्याण नाही. माझ्या जीवनाचा उद्धार याचा अर्थ आहे कल्याण. आनंद आणि प्रेम. माझ्या श्रीरामचंद्र प्रभूनं वडिलावर प्रेम केलं. नेमकेच माझ्या श्रीरामचंद्र प्रभूचा 500 वर्षाचा वनवास संपला आणि माझा श्रीरामचंद्र प्रभू राजा झाला. जय श्रीराम, जय श्रीराम. आणि त्या श्रीराम काय रामा वडिलावर प्रेम करत होता मायबा. वडिलाच्या मुखातून शब्द निघाव आणि श्रीरामचंद्र प्रभून ते शिरोधारी म्हणा. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. लग्न करून आले हो श्री रामचंद्र प्रभू. सुंदर प्रकारची पत्नी प्राप्त झाली. अवधपुरी रघुनंदन आया, नगर निवासी दर्शन पाया. श्री रामचंद्र प्रभू लग्न करून आले
आणि राजा दशरथांना प्रश्न केला, आता मी राज्य कारभार सांभाळण्याच्या लायकीचा राहिलो नाही, मुलाकडे देऊन टाकू. दिला राज्य कारभार मुलाकडे. अवदासा कुणकुणाली मेळच लागला नाही. आनंद होता, आनंद. आणि कसा आनंद होता, आजच्या आनंदापासून जास्त आनंद होता. आणि त्याच आनंदाचं वर्णन संत श्रेष्ठ तुकोबराया अभंगाच्या प्रथम चरणात. वा वा. स्थिर शिस्त करून थोडस ऐका. तुम्हाला आता सूत्र प्रतिपादन करणार तुमच्या समोर. सूत्र प्रतिपादन करणार. श्री रामचंद्र प्रभू राजा होणार. वशिष्ठाला विचारलं, राम प्रभू राजा होणार. विश्वामित्राला, अनेक संतांना, अनेक गावकरी मंडळांनी त्याला श्री रामचंद्र प्रभू राजा होणार. आता मुलगा राजा होणार, आईला आनंद होतो का दुःख हो बाबा? आपला मुलगा सरपंच झाला, आईला आनंद होईल का दुःख होईल? आनंद. आनंदानं विष्णू परमात्माची पूजा करत होती. प्रभू माझा श्रीरामचंद्र प्रभू उद्या त्याचा राज्य अभिषेक होणार आणि त्यांच्यावर मोठं संकट येणार, तू त्यांचं रक्षण कर बरं. म्हणजे जनतेला सांभाळा लागणार राजाला. सुभाषित करायचं एक वर्णन आहे सज्जनांनो. बिन आश्रयाने शोभती पंडिता लता आणि वनिता. राज आश्रयाला राहणारी मंडळी जी आहे, माझा श्रीरामचंद्र प्रभू राजा होणार, त्यांचं तू रक्षण कर. पण गती अशी झाली सज्जनांनो, ज्या टायमाला श्रीरामचंद्र प्रभू आईचं दर्शन घेण्याकरताना गेले, त्या टायमाला ते श्रीरामचंद्र प्रभू आईच्या समोर बोलतात, माताजी तो मैं वन जाओ 14 वर्ष फिर बात आओ, चरण कमल दे आखो सुख धाम, राम बोलो राम सिया राम जय जय राम. आहे मी राजा नाही, मी वनवासाला निघणार आणि तू दुःख वाटू देऊ नको. 14 वर्ष पुरे झाल्याच्या नंतर मी पुन्हाश तुझ्या चरणावर नतमस्तक होण्याकरता नाही येणार आहे. विठ्ठल विठ्ठल श्री रामचंद्र प्रभू निघाले. वडिलांचा शब्द शिरोधारी मानला, बाबा येतो मी. आणि ज्यांच्यावर नितांत प्रेम होत, त्या बाईला राजा छाती दडपून बोलत होता, रघुकुल रीत सदाचर्याई प्राण जाई पर वचन न जाई. तुला मी वचन दिलेलं आहे, माझा प्राण गेला तरी चालेल, पण मी तुझ्या वचनाला कलंक लागू देणार नाही. ही रघुकुलाची रीत आहे. कोण बोलतं? राजा दशरथ. आता राजा दशरथाचा मुलगा श्रीरामचंद्र प्रभू, बरोबर आहे. कौशल्य ही सुद्धा राजा दशरथाची पत्नी.
सुमित्रा ही सुद्धा राजा दशरथाची पत्नी आणि कैकेयी सुद्धा राजा दशरथाची पत्नी. पण सर्वावर न प्रेम करताना नितांत प्रेम करत होता फक्त राजा दशरथ एकाच पत्नीवर. तिचं नाव कैकेयी. विठ्ठल हो, किती प्रेम करत होता. प्रेमाचं वर्णन करता येत नाही. अवर्णनीय प्रेम. किती प्रेम करत होता. अवर्णनीय प्रेम. स्वतःचा मुलगा मेला तरी चालेल पण तुझ्या प्रेमातून मी बाजूला होऊ शकत नाही. सूत्र आहे का बरं का सूत्र. स्वतःचा गेला तरी चालेल पण तुला मी सोडून जाऊ शकणार नाही. याचं नाव आहे प्रेम. याचं नाव काय आहे. प्रेम. आता वडिलाच्या मुखातून शब्द निघाले, रामा तुला 14 वर्ष वनवासाला जावा लागेल. बाबा तुमचे शब्द शिरोधारी आहे. स्वामी काज गुरुभक्ती आणि पितृवचन सेवापती. मी तुमचा मुलगा आहे. तुमचे शब्द मला शिरोधारी आहे. माझ्या नळड्यावर सुरीही जर दिली तर तुमच्या शब्दाला मी कलंक लागू देणार नाही. आता याला काय म्हणतात पुन्हा. याला प्रेमच म्हणतात ना का दुसरं काही म्हणतात. याला प्रेमच म्हणतात. तुमच्यामुळे जाईल हे प्रेम. श्रीरामचंद्र प्रभू निघाले श्रीरामचंद्र प्रभू वनवासाला. आता वनवास श्रीरामचंद्र प्रभूला होता का लक्ष्मणाला होता का सीतामैयाला होता. एक जणालाच होता ना. रामा तू 14 वर्ष वनवासाला जा. एक जणालाच होता ना. अनेक जणाला होता नाही. पण सीतामयाचं प्रेम श्री रामचंद्र प्रभूवर होतं. जिथे माझी पती राहते तिथेच मी राहणार. अन्यथा माझं जीवन व्यर्थ होईल मी बाजूला राहिले जर. तर यालाही सुद्धा प्रेम म्हणतात बघा. निघले रामचंद्र प्रभू. दशरथानं सुमंताला सांगितलं यांना रथावर बसून काढून द्या. रथावर बसून निघाला. पण जेव्हा रथ परत आला आणि कौशल्या मातेला वाटलं माझा श्री रामचंद्र प्रभू आला. प्रेम होतं ना. आईचं प्रेम आईसारखं, वडिलाचं प्रेम वडिलासारखं आणि एकूण एकावर जे प्रेम करत असेल त्यांचं प्रेम त्यांच्यासारखं. पूर आला आनंदाचा आणि लाठा उसळती प्रेमाच्या. प्रेम एका प्रकारचं नसतं सज्जनानं. अनेक प्रकारचं प्रेम राहत असतं. माईला वाटलं माझा श्रीरामचंद्र प्रभू आले. दडदड दडदड धावत दर्जात गेले. ते रथाचे घोडे मान हलवत होते. आहे रामचंद्र प्रभू आले नाही. सीतामाई आई सुद्धा आले नाही. आई टाऊ फोडून रडत ती आई होती. राम 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 करून रडत होती आणि एका बाजूला जाऊन देवाला शिव्या देत होती. रामा मला सोडून गेला कसा मला टाकून गेला. राम कसा मला टाकून गेला. राम. रामाचं प्रेम रडत होतं. रामाचं रूप रडवत होतं. रामाचं चालणं रडवत होतं. रामाच्या पायातली घुंगर रडत होते. राम बोलायला लागला तर ते शब्द रडवत होते. साधं सूत्र सांगतो तुम्हाला. एखाद्या मुलीचं लग्न व्हा आणि मुलगी नांदायला निघून जावा. आईला लहानपणापासून तिची आठवण येते. लहानपणापासून माझी बेबी अशी होती, माझी बेबी तशी होती, अशी होती तशी होती. तिचं कौतुक करता करता आई रडत होती. तसंच श्रीरामचंद्र प्रभूची जी आई होती ती रडत होती आणि जी नितांत प्रेम रामावर करत होती. जेव्हा राम प्रभू निघून गेले तेव्हा तिला हसू येत होते. कैकेयी खराब नव्हती. रामायणामध्ये कैकेयीचं फार सुंदर प्रकारचं वर्णन केलंय. कैकेयी खराब नव्हती. नितांत प्रेम करत होती रामावर. पण कुठून अवदासा घुसले आणि सगळ्या संसाराचं वाटोळं करून टाकलं. विठ्ठल राजा प्रेम करणाऱ्या बायको जवळ राहिला आणि राम करता करता बायकोच्या मांडीवर मेला. याला नितांत प्रेम असं म्हणतात.
ह्या प्रेमाला तढा जाणारं प्रेम असं म्हणत नाही, आवडीचं प्रेम म्हणतात आणि नितांत प्रेम म्हणतात याला. आणि प्रेम करत असताना असंच प्रेम करावं, याचं नावच प्रेम आहे सज्जनांनो. ज्योत सी ज्योत जगा से चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. अरे प्रेम द्या आणि प्रेम घ्या. ज्याला प्रेम देता येतंय आणि ज्याला प्रेम घेता येतंय त्याच्या इतका सुखी मनुष्य जगात कोणीच नाही. प्रेम आणि प्रेम असावं कसं, जसं गोपिकांना कृष्ण परमात्मावर प्रेम केलं त्याचं नाव आहे प्रेम. अरे देह गेला तरी चालेल पण तुला सोडणार नाही. का सोडणार नाही? मी तुला ओळखलेला आहे, तू कोण आहे म्हणून. गेला ते हे तरी चालन, तुला सोडणार नाही. का सोडणार? मी तुला ओळखलं ना कोण आहे तू म्हणून. आणि जो ज्यांना ओळखतो तो त्यांना सोडत नसतो, हे ध्यानात ठेवायचं. आणि ज्यांना अर्धावट ओळख झालेली असते, अर्धावट, याला परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान, शब्दार्थ आणि वाचार्थ. शब्दार्थानं मी ओळखलं तुझ्या मुखातून शब्द निघाल्याला काय बोलतो म्हणून ओळखलं मी. महात्मे नद्रावरच ओळखतात. बाबांना जांभळे दिले, आता झोप झाली, आज कार्यक्रमाला आता पूर्ण याला विराम द्यायला पाहिजे. हे ओळखण्याच्या गोष्टी आहे. योग्याच्या पुण्या योगीचा नती. आणि कीर्तनकार हुशार असायला पाहिजे, असा कसा बिन कीर्तनकार नसायला पाहिजे. एक जांभळी दिली ना श्रोते सज्जनांना ना, त्यांना डायरेक्टच विठोबा रखुमाईचं भजन करायचं. दुसरी जांभळी आली रे आली की माऊलीचं भजन, आणि तिसरी जांभळी आली की जे विठ्ठल. झालं आपलं कीर्तन. विठ्ठल विठ्ठल घररिगी झाले पट्टराने बरे बळे, आणि वरिले सावळी परब्रह्म. मी तुला ओळखलं, आता तुला सोडून मी घरी राहिलं रिकामी नाही. रामा तू जिथे मी तेथे. बखाळ पडलं. गावाला काम घेऊन काही नव्हतं. पती पत्नी दोघंजण होते. त्यांना सांगायला सुरुवात केली, म्हटले बखाड पडलेलं आहे, आता घरी काम धंदा नाही, आपण इथं राहिल्याच्यानंतर आपलं उदरनिर्वाह होणार नाही, म्हणून चला औरंगाबाद जालन्यासारख्या सिटीमध्ये जाऊ, काहीतरी काम करू आणि पोट भरू तृप्त.
बाई म्हणे तुम्हाला कुठं जायचं तिथं जा, मला याचं नाही. मग हे गेले तिकडं. गेल्याच्या नंतर भाजीपाल्याचा मस्त धंदा करायचा, दररोज 500-1000 रुपये कमवायचे. असं करता करता 2-4 महिने निघून गेले. पैसे भरपूर जमा झाले. सुंदर प्रकारची खोली केली. खोलीत राहत होते. पैसा जमा झाला. मस्त फिरून भाजीपाला विकत होते. एका ठिकाणी दुकान टाकलं. दुकान टाकल्याच्या नंतर धंदा व्यवस्थित सुरू झाला आनंदात. पण त्या धंद्याच्या माध्यमातून असा प्रसंग आला सज्जनांनो, जे माल नेण्याकरताना येत होते, माल नेण्याकरताना येता जाता पाहता एकूण एकावरचं नजरेनं प्रेम वाढलं. प्रेम यांनाच प्रमाण दिलं. मी माझ्या मनाने नाही सांगत, तुम्ही प्रमाण दिलं म्हणून बोलतोय. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेम वाढलं एकूण एकाचं. आणि एकूण एकाचं प्रेम वाढल्याच्या नंतर एकूण एक दोघं जवळ आले. आल्याच्या नंतर डायरेक्ट दोघांच्या प्रेमाच्या माध्यमातून दोघांचं लग्नच लागलं. आणि मग घरच्या बाईला कळालं, माझ्या मालकांना दुसरी बाई तिकडं ठेवली. आता मला एक सांगा, तुम्ही त्या मालकाची चूक आहे का ह्या बाईची चूक आहे? बाई जर मालकासोबत गेली असती तर ही गोष्ट घडली असती गोष्ट आहे. मग आता रामचंद्र प्रभू वनवासाला निघाले. सीतेला जाण्याची गरज नव्हती. राजाची मुलगी होती ती. कोणाची मुलगी होती? सीता राजाची होती मुलगी. आणि विश्वाची मालकीण होती. पण त्या विश्वाच्या मालकीणीला दगडावर डोकं ठेवून झोपावं लागलं. कोणासाठी? मालकासाठी. पुन्हा दुसरं सूत्र सांगतो, कोणासाठी? प्रेमासाठी. मालकासोबत गेली, जीवन सुखी राहिलं सज्जनांना. मग आपल्या प्रपंचाचे सूत्र आपल्याला कळायला पाहिजे. आता प्रपंच सोडून दे, हा नाचवंत आहे, पण ज्यांच्या सोबत आपल्याला राहायचंय त्यांची ओळख व्हायला पाहिजे. एखाद्या मुलीला सांगायला सुरुवात केली, म्हणजे बाई नाव घे. तिचं लग्न झालं नाही, ती नाव घेईन का बाबा? नाही घेणार नाही. आणि जिचं लग्न झालं ती चांदीच्या गिलासात गुलाबाचा अर्क ठासून नाव घेते बिलकुल. तिला काही भीती आहे का? नाही. मग संत महात्मे म्हणतात, मी त्यांचं घर निघलो, घर रिगी झाले पट्ट राणी बले आणि वरिले सावळे परब्रह्म. खाऊ महाराज, एवढं ठाम मताने तुम्ही सांगते, याचं कारण काय? तुम्हाला भीती का वाटत नाही? आमची भीतीच निघून गेली. काहून गेली हो? हरी आला आता. याचं नाव आहे प्रेम. याचं नाव काय? प्रेम. हरी आला हाता मग कैसी भय चिंता. ज्याचं मी भजन करतो तो माझ्या सोबत आहे, मला कोणाला भिण्याची गरजच राहिली नाही. मी त्यांचं घर निघले. याचं नाव आहे प्रेम. विठ्ठल विठ्ठल भक्ती करणाऱ्या साधकाला भक्तीची फलश्रुती काय हे कळायला पाहिजे. आपण सुंदर प्रकारचा राग गायला, पण त्या रागाची फलश्रुती काय हे कळायला पाहिजे. आणि रागाची जर फलश्रुती जर कळत नसेल तर राग गाऊन काही फायदा नाही. काय फायदा आहे? फलश्रुती जर कळाली नाही तर काय फायदा? मी कशा करताना करतो भजन हे कळायला पाहिजे ना. मी हरिपाठ घेतो कशा करताना कळायला पाहिजे. मी कीर्तन करतो कशा करताना करतो कळायला पाहिजे. मी श्रवण करण्याकरताना आलो कसं श्रवण करायला पाहिजे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम दास्यव सख्य आत्मनिवेदनम. मी श्रवण करतो. मग कोणाचं श्रवण करतो? ज्यांना हे विश्व निर्माण केलेलं आहे त्यांचं मी श्रवण करतो. ज्यांना हे सगळं जगत निर्माण केलेलं आहे त्यांची मी भक्ती करतो. याचं नाव आहे फलश्रुती. भक्तीची फलश्रुती आनंद. पूर आला आनंदाचा, लाठा उसळती प्रेमाच्या. मग लाठा उसळती प्रेमाच्या, याला दाबण्याकरता तरुण जायचं. मग काय करायचंय बांधू?
तरायचं ना तरता त्रविना भरवसा आणि नाम धारकांचा ठसा. तरुण जायचं ना हो सागरामध्ये लय गेले वाहून. विश्वमित्रासारखे वाहून गेले दादा तुमचा आमचा किस्मे गलबाला. विश्वमित्र करतो तुम्हाला त्यांच्यासारखे वाहून गेले. रावणासारखे उलटे पालटे झाले. रावणासारखे नारदासारखे गेले. सतत भजन करणारे नारदासारखे तुमचा आमचा किस्मे गलबाला. पण संतांना मार्ग दावला. मार्ग हे जर तुम्ही साधन जर केलं तर तुम्ही निश्चित मी तुम्हाला सांगतो तरुण गेल्याशिवाय राहणार नाही. हे संत बोलतात. ह्या भवसागरातून तरण्याचं साधन सांगतो. सांगड बांधारे भक्तीची आणि नारायण नामाची ती जर पक्की तयार असेल तर तुम्ही 100% ह्या संसार समुद्रातून पलीकड तरुण झाल्याशिवाय राहणार नाही. हे संत महात्मे सांगतात. विश्वामित्रासारखे गेले मेळ लागला नाही. रावणासारखे गेले मेळ लागला नाही. सीतेला का उचलून नेलं होतं रावणानं? बरं चांगल्या अवस्थेमध्ये नेलं का? आजी झोप लागली का तुम्हाला? चष्मेवाले आजी उचलून नेलं. उचलून चांगल्या अवस्थेत नेलं का खोटं बोलून नेलं? आवाज देऊन नेलं. आवाज देऊन. आणि साध्या अवस्थेत नाही आले. राजा म्हणून नाही आले. एक साधू म्हणून आले. साधू म्हणून. भिक्षाम देहि मा. आवाज दिला. रावण साधु वेश में आया भूखने मुझको बहुत सताया. भिक्षा दे यार धर्म का नाम राम बोलो राम सिया राम जय जय राम. हे बाई धर्म देण्याचं तुझं कर्तव्य आहे. भिक्षा वाढण्याचं तुझं कर्तव्य आहे. तू ग्रस्त आश्रमी आहे आणि ग्रस्त आश्रमी मनुष्यांना साधूला भिक्षा वाढायला पाहिजे. भिक्षा लेकर सीता आई हाथ पकड़ रथ में बैठाई.
सुनिया कुटिया देखे राम, राम बोलो राम, सिया राम, जय जय राम. हो, भानगड झाली का? एकदा बघितलं आणि बघितल्याच्या नंतर मनातच बसली आणि मनात बसल्यावर प्रेम जागृत झालं आणि प्रेम जागृत झाल्याच्या नंतर काम वासना तयार झाली. हिला आणल्याशिवाय राहणार नाही. कळून राहिलं पण मी बोलतो तुम्हाला. 15 ते 20 मिनिटं राहिले माझे, आता जास्त नाही. काम वासना निर्माण झाली आणि उचललं ना सीतेला. कशामुळं? काम आणि वासना. आणि वासनेच्या संग जे गेले ते तसेच मेले. वासनेच्या संगे पाहत्या रावणा, इंद्र पडले भद, नारद चुकला चाळा. कशाची भानगड झाली? वासना. आणि वासना तयार कुठून होती सज्जनांनो? प्रेमाच्या पोटी वासना तयार होती. जिथे प्रेम तयार होईल तिथे वासना तयार होती. आणि वासना तयार झाल्याच्या नंतर 2 गोष्टी तिथं घडत असतात. एक नितांत प्रेम होतं, नाहीतर दुईतून एक जणाचा घात होतो. विठ्ठल त्याच पतिवर्ती माऊलीनं प्रश्न केलेला होता रावणाला, मालक, माझ्यासारखी रूपवान सुंदर पतिव्रता असताना ते एक वनाना फिरणाऱ्या माणसाची तुम्ही बायको पळून आणली. आणि त्याच मंदोदरीला रावणानं सांगितलं, तू फक्त सीतेला माझी होय म्हणून विचार. तू माझी होय, माझी होस होय, माझ्यावर नितांत प्रेम कर. सीतामायाच्या मुखातून शब्द निघाले, पतिव्रता मा, तुम्ही पतिव्रता आहे. अहिल्या, द्रुपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या नित्य स्मरे महापातक नाशनम. पतिव्रता आहे तुम्ही. मी तुमचं ऐकते. रावणाच्या बायकोला बोलू लागला, मी तुमचं ऐकते. तुमची इच्छा आहे ना रावणाची मी बायको हो म्हणून? इच्छा आहे ना तुमची? म्हटले हो. म्हणले मी रावणाची बायको होते हे खरंय, पण रावणाला म्हणा राम होऊनी मी त्याच्या गळ्यात लगेच हार टाकते. शब्द कळून राहिला ना? रावणाला म्हणा तू राम होऊनी मी त्याच्या गळ्यात आत्ताच हार टाकते आणि तुझ्या सोबत मी राहून त्यांच्याशी संसार करते. मंदोदरीला आनंद प्राप्त झाला. मालकाला बोलू लागले, कारभारी, तुमचे शब्द शिरोधारी झाले, ती येणार. म्हणले काय म्हणले सीता? म्हणले आता तुम्ही राम होऊन जा. म्हणले मंदोदरी, तू वेडी झाली का? मला जर राम होता आला असतं जर तर माझा कामच जागी झाला नसता. कळतं तुम्हाला? माझा काम जागी झाला म्हणून मी सीतेला आणलं आणि सीतेला आणून माझ्या मनाची विच्छेची तृप्ती करायची. मला राम कसं होता येईल? माझा काम जागी झाला ना, मला राम होता येणार नाही. मग तुम्ही जोपर्यंत राम होत नाही तोपर्यंत सीता ती तुमची होणार नाही. विठोबार कुमार देव भक्तावर प्रेम करतो आणि भक्त देवावर प्रेम करतो. भक्ताला तरुण जायचं असेल तर नामाची सांगड तयार करावं लागेल. नामाची सांगड भक्त तरुण जातो. देवही सुद्धा भक्तावर प्रेम करतो. भोलेनाथावर नितांत प्रेम करणारा एक भक्त होता आणि जर रोज ज्याला भस्म लागत होतं ते आनंदित होता.
पण काम जागृत झाला आणि स्वतःची बायकोच मागितली, देऊन टाकले बाबा. बरोबर आहे ना, देऊन टाकले. पण आता जगाची मालकीन जाऊन राहिली, म्हणून आता करावं काय. देवही तुझा थर 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 हलू लागले. विष्णू परमात्माला अवतीर्ण व्हावं लागलं. पुण्य करून एक वर प्राप्त करून घेतलेला होता. ज्यांच्या डोक्यावर मी हात ठेवीन तो जागीच जळून भस्म झाला पाहिजे, तथाच तो आशीर्वादही सुद्धा त्यांना दिला. आणि त्यांचीच पत्नी पुन्हा घेतली प्रेमाच्या पोटी. विष्णू परमात्माला वाटलं आता ही आदिमाया शक्ती जर गेली तर अडचण निर्माण. दृष्टांत महान मोठा आहे, फक्त तुम्हाला सूत्र सांगतो आणि कार्यक्रमाला पूर्ण विराम द्या. विष्णू परमात्मा आले. खरे काय चालवलं, मला प्राप्त झाले. अरे वा वा वा, सुंदर प्रकारचं रत्न प्राप्त झालं. पण याच्यात एक आठ आहे की वस्तू तुला घेण्याकरताना मी जसं नृत्य करणार त्या पद्धतीनं तुला नृत्य आलं पाहिजे. ज्ञानोबा तुकाराम म्हणले की ज्ञानोबा तुकारामचीच पावली सुंदर प्रकारची. राधा कृष्ण म्हणलं तर राधा कृष्णाचीच पावली. विठ्ठल विठ्ठल म्हणलं तर विठ्ठल विठ्ठलचीच पावली. विठोबा रखमाई म्हणलं विठोबा रखमाईची पावली. रामकृष्णारी म्हणलं रामकृष्णारीचीच पावली. बरोबर आहे. आणि ताल म्हणलं की बरोबर तालच पाहिजे. बिलकुल जमतं का तुला, अशी आटे म्हणजे जमतं, तयार आहे. म्हणले माझ्यासोबत. आता झालं वाद्य सुरू. ना धिन धिन्ना ना तीन तीन ना सुरू झालं. मस्त नृत्य सुरू झालं. एक हात वरी एक हात खाली, एक हात वरी एक हात खाली करता करता भगवंतानं मोहिनी रूप धारण केलं. तर स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला. भस्मासुराला पहिलीच अक्कल नव्हती. अक्कल नव्हती. ज्याला काही गोष्टी प्राप्त होत्या त्याला अक्कल नसते. तो बिंडोक राहत असतो, त्याची बुद्धी चालत नाही तिथपर्यंत. अडचण निर्माण होती बाबा. तुम्ही माणसांना अशी उदाड बोलता कसं काय तुम्ही. रावणाला महान तपश्चर्या केली होती भोलेनाथाची. बरोबर आहे. भोलेनाथाला प्रसन्न करून घेण्याकरताना रावणाला 36 राग आलेले होते, एक अन दोन नाही. भोलेनाथ प्रसन्न झालेले होते. रावणाला दीप राग म्हणल्याच्या नंतर डोंगरात दिवे लागत होते, एवढी त्यांची शक्ती होती रागामध्ये. सामान्य होतं का रावण. अरे 1001 फुल व्हायचं ठरलं, पण एक फुल कमी पडलं, चटकन स्वतःचं मणकं कापलं आणि पिंडीवर ठेवून दिली. टाळी वाजवत होते देव. म्हणले याला म्हणतात माझा भक्त. तुझ्यासारखा भक्त मला पुन्हा मिळणार नाही. भोलेनाथांना रावणासाठी रडा आणि रावणाने हे वाईट कृत्य करा. असो सज्जनांनो, मला तुम्हाला एकच सांगायचं, तो देतो. देऊन टाकलं. मग नृत्य सुरू झालं. नृत्य सुरू करता 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 सुंदर प्रकारचं नृत्य सुरू झालं. विष्णू परमात्मानं डोक्यावर हात ठेवला. भस्मासुरानंही सुद्धा डोक्यावर हात ठेवला. वरच असा मिळाला होता त्याला. ज्यांच्या डोक्यावर तू हात ठेवशील तो त्याच क्षणी जळून भस्म होऊन जाईल. तुला डोक्यावर हात झाला जागीच जळून भस्म. ज्याची पत्नी होती त्याच्या हावली करून दिली. बाबा हिला सुखरूप सांगा. भोलेनाथ खरंच वेडे होते, पण आपले इतके येडे नव्हते. ते येडे होते ते, पण आपले इतके येडे नव्हते. आपलं काही चोरून नेलं पण आता आपण त्याच्या नावाचा रिपोर्ट देऊ, नाहीतर त्यांच्याशी भांडणं करू. त्याचं तसं नव्हतं भोलेनाथाचं. त्याच्याच मुंडक्यावर उभं राहून त्याची तो घंटी चोरून नेतो, तरीही सुद्धा त्याला तो वरदान देतो. बरोबर आहे भागवतकार बाबा. म्हणजे एवढा भोळा बाबा था, एवढं त्याला तो वरदान देऊन टाकतो. जाय तुला काय लागतं ते घेऊन टाक. लग्न झालं दोघांचं, महादेवाचं आणि पार्वतीचं. राजाची मुलगी वाट लावून दिली. विष्णू परमात्माला वाटलं मुलगी देऊन टाकली आपण, आणि दोघीचं लग्न लागलं. आनंदाचे दोघं जण. पण ही मशनात राहते. ही मुलगी सुंदर प्रकारची राजाची मुलगी आता राहीन कुठं. मग विश्वकर्माला बोलून घेतलं आणि विश्वकर्माला सांगितलं सुंदर प्रकारची नगरी तयार करून दे. लख लख सोनं चमकणारी नगरी तयार केली. तीच आहे लंका रावणाची. लख 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 करणारी. आणि तिथं सर्व मंडळी. बाईनं प्रश्न केला, म्हणले कारभारी ऐकता तुम्ही, त्या झोपाया लागल्या. कारभारी ह्या घराची वास्तू शांती करावी लागते. म्हणले करू बा, आपल्याला काय वास्तू शांती करू. म्हणले ब्राह्मण कोण आणता. म्हणे बघू इथं असन कोणीतरी.
रावणासारखा विद्वान ब्राह्मण नव्हता मृदंगाचार्य, लय विद्वान ब्राह्मण होता रावण. त्याच्यासारखा विद्वानच नव्हता, त्याचं वर्णनच केलं जात नाही, एवढा विद्वान होता. म्हणलं कोणाला बलवता? म्हणे बलवाला रावणाला. घराची वास्तू शांती केली, सुंदर प्रकारचे मंत्र म्हणत होता, एकदम गोड प्रकारचे. पार्वता माते प्रसन्न झाले, महादेवाला बोलू लागले. म्हणले देवा, म्हणले काय काय सुंदर मंत्र म्हणतो म्हणे हा ब्राह्मण, किती विद्वान असायला पाहिजे, याला तुमच्या मनात जेवढं येईल तेवढी दक्षिणा देऊन टाका, अशी माझी इच्छा आहे. कोण बोलू लागलं? पार्वती माता, म्हणजे महादेवाची पत्नी. लई सुंदर बोलला म्हणे, माझ्या मनाची अशी इच्छा आहे, ब्राह्मणे तो जो मागन ते त्याला देऊन टाका. भोलेनाथ म्हणले तुझे शब्द मला शिरोधारी आहे, त्यांना फक्त मुखातून शब्द काढा आणि मी देऊन टाकतो. रावण महाचतुर होता, हुशार. भोलेनाथांना बोलवलं. म्हणले ब्राह्मण देवता, म्हणले जी मालक, तुमची दक्षिणा किती झाली? म्हणे तुमची काय देण्याची इच्छा आहे? म्हणे तू जे बोलशील ते देऊन टाकतो. असं आहे का? म्हणे हो. म्हणले मला काही नको, ज्या घराची मी वास्तू शांती केली तेच घर मला देऊन टाका. विष्णू परमात्माना विश्वकर्माला सांगून हे मशानभूमीमध्ये राहते म्हणून सुंदर प्रकारचं घर बांधून दिलं, आणि तेच घर मग रावणांना भोलेनाथाकडून मागून गेलं. मग आता पुन्हा कुठे यायला घरी? मग भोलेनाथ घरात राहत नाही, भोलेनाथ सासरवाडीत राहतात. आणि ज्याला असा योग जर आला तर त्यांना सोडू नये. 2 लोक सासरवाडीत राहायला गेलेले, 2 लोक. तुमचा आमचा विषय सोडून द्या, सामान्य माणसाचा. मी इतके दिवस सासरवाडीतच होतो, मी का ब्रह्मचारी थोडाच आपल्या बाबासारखा. ग्रस्ताश्रम आहे मी, संन्यासी नाही. आमचे बाबा येत असतात आमच्याकडं. मी बाबाला आले विचारलं, म्हणलं बाबा कीर्तनाला किती मंडळ राहते? आपल्या संस्थेवर आले तेवढे राहतात का? म्हणे नाही बाबा तेवढे नसतात. मी आलो तर कमी मंडळी दिसले मला. म्हणलं एवढीचे का माझ्या वाटेवर? आज काल दिवसभर बोललो, परवा दिवशी दिवस, 8 दिवसात 10 दिवसापासून सारखं सुरू आहे बाबा. तुम्ही सांभाळून घेतलं म्हणून बोलून राहिलो. आता नाहीतर कामातून गेलता कार्यक्रम असो. म्हणे आहे, पण भरपूर आले आणि तुम्ही आतापर्यंत मला आनंद प्राप्त करून दिला, तुमचा मी आभारी आहे. माझ्या तुमचे माझ्यावर लय नितांत उपकार झाले, अनेक उपकार झाले. असं मी काय सांगत होतो, एवढा बहादर भोळा देऊन टाकला आणि तो सासरवाडीत राहतो. आणि दुसरा एक बहादर आहे, तोही सुद्धा सासरवाडीत राहतो. हे सामान्य माणसं नाही, हे सामान्य माणसं नाही. एकाकडे पेशल कोणाला कसं मारायचं हे त्यांच्या हातात आहे, आणि कोणाला किती वाजता जीव घालायचं जे ज्यांच्या हातामध्ये. हे 2 लोकांचा तुम्हाला मी इतिहास सांगितला. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. एकदा प्रत्येकानं टाळी वाजवायची, मुखानं नामचिंतन करायचं. भगवंतानं आपल्याला हात दिले, ही टाळी वाजवण्याकरताना दिले. आता टाळी वाजवायची काय याचं कारण सांगतो. ह्या हातानं कदानच कोणाची जर चोरी केली असेल, चोरी कळतील तुम्हाला. ह्या हातानं जर कोणाच्या घरच्या मिरच्या तोडून आणल्या असेल, कोणाच्या वावरातली कडब्याची पेंडी जर चोरून आणली असेल, कोणाच्या तुरीच्या शेंगा जर बरबडून आणल्या असेल, कोणाचा हरभर जर उपटून आणला असेल, चोरून राजरोशन नाही, चोरून जर, तर यांना टाळी वाजवल्याच्या नंतर ते केलेलं जे पाप आहे ते टाळी वाजवता निघून जाते. पुन्हा दुसरं म्हणणं, पुन्हा दुसरं सांगतो तुम्हाला. ह्या वाणीनं जर कुणाला शिवी दिली असेल तर तुम्ही तशा शिव्या देत नाही म्हणा. तुम्ही तुमच्या भाग विद्वान आहे, ज्ञानी आहे, पंडित आहे आणि महात्म्याच्या सानिध्यामध्ये राहणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही शिव्या देत नाही. पण चुकून जर शिवी दिली असेल तर भगवंताचं नाम चिंतन केल्याच्या नंतर दिल्यालं झाल्यालं वाणीवर जे पाप आहे त्या पापाची त्या क्षणात निवृत्ती होऊन होती, म्हणजे पाप राहत नाही. म्हणून प्रत्येकानं टाळी वाजवायची आणि प्रभू नाम चिंतन करायचं. हर हर महादेव शंभा काशी विश्वनाथ गंगा. हर हर महादेव
टाळे वाजवा, टाळे टाळे. हर हर महादेव शंभा आधी जीवनात. हर हर महादेव काल ज्या महात्म्यांचा प्रगट दिन उत्सव साजरा झाला त्या महात्म्याला ओळखता का तुम्ही? त्या महात्म्याचं नाव काय? हा, गजानन बाबा. ज्या महात्म्यांचा काल प्रगट दिन साजरा झाला त्या महात्म्यांचं एकदा आपण सर्वजण भजन करू. पण असं नाही आता हर हर महादेव शंभा असं नाही. प्रत्येकानं वरी हात करा. ज्याला हात दिले भगवंतानं त्यांना, ज्याला नसन दिले त्यांना करू नका. आणि ज्यांना खाली ठेवले त्याचे सकाळी चालले जाते हे ध्यानात ठेवा. हा हा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ज्यांना आपल्याला सुंदर प्रकारचा आतापर्यंत आवाज दिला, गोड आवाज दिला. भाऊ कंटाळा आलता खरंच, पण सुंदर आवाज दिल्याबद्दल यांच्यासाठी एकदा सगळे जरी टाळ्या वाजवा. वा 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 वा. म्हणा बाबा तार चाल आता. तुका म्हणे थोर पुण्य उगाला पण ते या या प्रभू महाराज कोण आहे? तुका म्हणे थोर पुण्य हा ओगाला पंथीने बांधू विठ्ठल सांगत.